नमस्कार. आज मी मशरूम बनवत आहे. माझ्या सासूबाईने आज मला मशरूम पाठवलेले आहेत. ते मी स्वच्छ साफ केलेत, गरम पाण्यात टाकलेत. हे गावठी मशरूम आहेत, रानातले, ते विकतचे नाही आहेत. ते आज मी छान बनवत आहे. कांदा, टोमॅटो, लसूण घातलाय त्याच्यात आणि त्याच्यावर नुसतं परतणार. चविष्ट लागते. तुम्ही पण एकदा करून बघा, छान लागतं. एकच नंबर. आपले विकतच्या आणि गावठीमध्ये खूप फरक आहे. हे रानात असे माती बिते टाकून आपले ते असं त्याची जी शेती असते. पण हे आपले पावसाळा गेला का श्रावण महिन्यात येतात, कधी कधी आधी पण येतात. असं काय नाही. नुसता कांदा, टोमॅटो आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि आपला मसाला, अलिबागचा मसाला टाकते. अलिबागचा, मी अलिबागची आहे त्यामुळे मी अलिबागचा मसाला थोडासा टाकते. हां, हो, अर्धा टोमॅटो वाला टाकायचं त्या गडबडीत. असू द्यायची, त्याला काय होते. हा यूट्यूब फॅमिली आपलीच आहे, ती मला सांभाळून घेतील. आणि अशा पद्धतीने हे मशरूम टाकत आहे. गरम पाण्यात घातले, हात नाही भाजत आहे. एकच पाण्यात घातलं चालेल ना. 2 पाण्यात स्वच्छ धुवा, नंतर गरम पाण्यात टाका. टाकत आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं, गरम पाणी टाकायचं. म्हणजे काय असते, ते जाते निघून. आणि असं छान परतून घ्यायचं. काहीही टाकायचं नाही, कांदा, खोबरं असं काही नाही. हे आपलं गावठी ओरिजिनल मशरूम आहे. अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतं. त्यामुळे तुम्ही पण करून बघा. गावचं हे आत्ताच मिळतं. अलिबागचा घरगुती मसाला आहे, एक नंबर. आणि आत्ताच मी यूट्यूब काढलेला आहे, त्यामुळे मला लाईक करून बघू का. चवीपुरतं मीठ घालायचं. लोक स्वादानुसार घालतात, आपण चवीसाठी घालायचं जेवढं आपल्याला हवं ते. आपण चवीनुसार मीठ घातले आणि त्याच्याबरोबर भाकरीचं पीठ घेतले. ते 4 भाकऱ्या करूया आपण. हे बघा, ही ज्वारी आणि तांदळाचं मिक्स आहे पीठ, ते मी घेतलेलं आहे. भाकरी करायची छान. आणि असं हे ओरिजिनल मशरूम खायचं. हे पावसाळ्यातच येतं. हां, ढक्कन ठेवूया, जरा वाफ काढूया. 10 मिनिटं ठेवा. 10 मिनिटांनी खाण्यासाठी तयार होईल आपली मशरूमची भाजी. ओरिजिनल मशरूम. हे आपलं असं लावून जे बनवतात ते नाही. हे डोंगरावर जे येतं ना ओरिजिनल, त्याची भाजी आहे ही. आता पावसाळ्यातच आपल्याला मिळते. एरवी मिळते, पण ती आपली असं संकरित बियाणं असं. आणि त्याच्यावर भाकरी करायची. एक 5-10 मिनिटं ठेवायचं, वाफून घ्यायचं. छान छान भाजी होते. जरा कोथिंबीर तुम्ही पण करून बघा, छान होतं.